अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त संप्रदायात आणि आध्यात्मिक अनुभूतींमध्ये स्वप्न विज्ञानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सामान्यतः मानवी मनाला पडणारी स्वप्ने ही त्याच्या दिवसभरातील विचार, चिंता किंवा वासनांचे प्रतिबिंब असते. परंतु दत्त महाराजांची कृपा दर्शवणारे हे विशिष्ट स्वप्न पूर्णपणे वेगळे आणि अलौकिक असते. आध्यात्मिक परिभाषेत याला स्वप्न न म्हणता सगुण साक्षात्कार किंवा कृपा आशीर्वाद म्हटले जाते. जगातील कोट्यावधी दत्तभक्तांपैकी अत्यंत मोजक्या म्हणजे केवळ 3% दत्तभक्तांनाच हा अनुभव येण्यामागे भक्ताची पूर्वजन्मीची पुण्याई, त्याची निस्सीम दत्तभक्ती आणि दत्तगुरूंची त्याच्यावर झालेली परमकृपा कारणीभूत असते. हे स्वप्न पडल्यानंतर व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलू लागते आणि तिच्या जीवनाला एक नवी, सकारात्मक आणि दैवी दिशा प्राप्त होते. या अत्यंत दुर्मिळ स्वप्नाचे स्वरूप कसे असते आणि दत्तगुरू भक्ताला कशाप्रकारे दर्शन देतात हे समजून घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त होवो. या दिव्य स्वप्नात भक्ताला साक्षात त्रिगुणात्मक श्री दत्तप्रभूंचे तेजस्वी रूप दिसते किंवा त्यांच्या अवतारांपैकी जसे की श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ यांपैकी एका रूपाचे दर्शन होते. अनेकदा या स्वप्नात भगवान दत्तात्रेय हे एका जटाधारी संन्याशाच्या रूपात हातात कमंडलू आणि झोळी घेऊन भक्ताच्या दारात उभे असलेले दिसतात. काही भक्तांना स्वप्नात दत्त महाराजांचे चरण किंवा पवित्र पादुका दिसतात, ज्या अत्यंत प्रकाशमान असतात. याशिवाय दत्तगुरूंचे वाहन मानले जाणारे 4 कुत्रे, जे 4 वेदांचे प्रतीक आहेत, आणि मागे उभी असलेली कामधेनू गाय यांचे स्पष्ट दर्शन भक्ताला होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्वप्न सामान्यतः पहाटेच्या वेळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर पडते. ब्रह्ममुहूर्तावरील स्वप्ने ही थेट ईश्वरी संकेत मानली जातात. या स्वप्नात दत्त महाराज भक्ताला काहीतरी खाऊ भरवताना, त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवताना किंवा त्याला एखादा मंत्र किंवा अंगारा अर्थात भस्म देताना दिसतात. काही भक्तांना केवळ दत्तगुरूंचे प्रसन्न हास्य दिसते किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा दिव्य ध्वनी ऐकू येतो. हे स्वप्न इतके जिवंत आणि स्पष्ट असते की जागे झाल्यावरही भक्त त्या आनंदाच्या आणि शांततेच्या लहरींमधून बाहेर येऊ शकत नाही. त्याला ते स्वप्न नसून प्रत्यक्ष घडलेली घटना असल्याचा भास होतो. आणि हेच या स्वप्नाचे सर्वात मोठे सत्य आहे. हे स्वप्न पडल्याबरोबर भक्ताच्या जीवनात जे बदल घडू लागतात ते अत्यंत विस्मयकारक आणि चमत्कारिक असतात. सर्वात पहिला बदल भक्ताच्या मानसिक आणि आंतरिक पातळीवर होतो. ज्या व्यक्तीला हे स्वप्न पडते त्या व्यक्तीला जर या स्वप्नामागचे रहस्य समजले तर तिच्या मनातील सर्व प्रकारची भीती, चिंता, नैराश्य आणि नकारात्मकता एका क्षणात नष्ट होते. जर ती व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या मानसिक दडपणाखाली असेल किंवा भविष्याची भीती वाटत असेल तर तिचे मन अचानक अत्यंत शांत आणि प्रसन्न बनू लागते. तिच्या मनात एक अथांग आत्मविश्वास निर्माण होतो की आता या जगात माझे रक्षण करणारे साक्षात दत्त महाराज माझ्या सोबत आहेत. भक्ताचे मन आपोआप नामस्मरणाकडे वळू लागते. पूर्वी ज्या व्यक्तीला पूजेला बसणे किंवा जप करणे जड वाटत होते ती व्यक्ती आता स्वतःहून पहाटे उठून श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू लागते. मनातील काम, क्रोध, लोभ आणि मत्सर हे विकार गळून पडतात आणि भक्ताचा स्वभाव अत्यंत नम्र, दयाळू आणि प्रेमळ बनतो. त्याच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा आणि शांतता जाणवू लागते, ज्यामुळे घरातील आणि आजूबाजूचे लोकही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागतात. फक्त मानसिकच नाही तर भक्ताच्या भौतिक आणि कौटुंबिक जीवनातही याचे मोठे सकारात्मक परिणाम दिसून येतात. अनेक दत्तभक्तांचा असा अनुभव आहे की हे स्वप्न पडल्यानंतर त्यांच्या घरातील जुने वाद, क्लेश आणि दारिद्र्य संपू लागले. ज्या घरांमध्ये रोज भांडणे होत होती तिथे अचानक सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागली. जर भक्ताच्या नोकरीत किंवा व्यवसायात दीर्घकाळापासून अडचणी येत असतील, आर्थिक मंदी किंवा कर्जबाजारीपणा असेल तर संकटाचे ते ढग आपोआप दूर होऊ लागतात. व्यवसायात अचानक प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात. नोकरीत बढती मिळते किंवा अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतात. दत्त महाराज हे विघ्नहर्ता आणि संकटमोचक आहेत.
त्यामुळे त्यांच्या या स्वप्नरूपी दर्शनानंतर भक्ताच्या आयुष्यातील जुने आजारपण किंवा शारीरिक व्याधी दूर होऊ लागतात. घरातील आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होऊ लागते. हे सर्व बदल दत्तगुरूंच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म ऊर्जेमुळे आपोआप आणि अत्यंत नैसर्गिक पद्धतीने घडून येतात. या स्वप्नाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे प्रारब्धाचा आणि कर्माचा नाश होणे. हिंदू धर्मशास्त्रात असे सांगितले आहे की माणसाला त्याच्या पूर्वजन्मीच्या पापकर्मांचे फळ भोगावेच लागते, ज्याला आपण प्रारब्ध असे म्हणतो. अनेकदा माणसाच्या कुंडलीत किंवा जीवनात पितृदोष असतो, ज्यामुळे त्याच्या प्रगतीत बाधा येते. घरात वंशवृद्धी होत नाही किंवा सतत अपयश येते. परंतु जेव्हा दत्त महाराज भक्ताला स्वप्नात येऊन दृष्टांत देतात, तेव्हा ते भक्ताचे अत्यंत कठीण आणि क्लेशदायक प्रारब्ध आपल्या कृपेने अत्यंत सुसह्य किंवा पूर्णपणे नष्ट करतात. स्वप्नात दत्तगुरूंनी दिलेला अंगारा किंवा आशीर्वाद हा प्रत्यक्षात भक्ताच्या कर्माचे शालन करत असतो. ज्या संकटाने भक्ताचे मोठे नुकसान होणार होते, ते संकट एका साध्या मुंगीच्या चावण्या इतके लहान होऊन निघून जाते. भक्ताला येणारे वाईट अनुभव, अपघातांचे योग किंवा अकाली मृत्यूचे संकट टळते. दत्तप्रभू आपल्या भक्ताचे कवच बनून त्याचे अहोरात्र रक्षण करतात. आणि हेच कारण आहे की हे स्वप्न पडल्यानंतर भक्ताचे जीवन संपूर्णपणे सुरक्षित आणि चिंतामुक्त होते. आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी तर हे स्वप्न म्हणजे एक मोठ्या प्रगतीची नांदी असते. ज्या भक्ताला हे स्वप्न पडते त्याने समजून जावे की आता त्याची आध्यात्मिक प्रगती वेगाने होणार आहे. दत्त महाराज हे गुरूंचे गुरु म्हणजेच आदिगुरु आहेत. त्यामुळे स्वप्नात त्यांचे दर्शन होणे म्हणजे भक्ताला गुरुदीक्षा मिळण्यासारखेच आहे. या स्वप्नानंतर भक्ताला ध्यान लावणे सोपे जाते. त्याची चक्रे शुद्ध होऊ लागतात आणि त्याला सात्विक विचारांची प्राप्ती होते. भक्ताला चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक समजण्याची विवेकबुद्धी लाभते. त्याच्या हातून आपोआप सत्कर्मे, दानधर्म आणि अन्नदान घडू लागते. दत्त महाराजांना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या भक्तावर त्यांची कृपा होते, त्या भक्ताच्या घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही. उलट तो इतरांना अन्नदान करण्याच्या योग्यतेचा बनतो. भक्ताच्या जीवनातील संकुचित वृत्ती नष्ट होऊन तो समष्टीचा म्हणजेच संपूर्ण समाजाचा विचार करू लागतो. हे स्वप्न पडल्यानंतर भक्ताने काय करावे आणि कोणती काळजी घ्यावी याबद्दल शास्त्रात महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असे दिव्य आणि अलौकिक स्वप्न पडले तर ते प्रत्येकाजवळ बोलून दाखवू नये. आध्यात्मिक अनुभूती आणि दृष्टांत हे अत्यंत गुप्त ठेवावे लागतात. जर आपण ते सर्वांना सांगत सुटलो तर त्यातील दिव्य ऊर्जा आणि प्रभाव कमी होतो. हे स्वप्न केवळ आपल्या अत्यंत जवळच्या विश्वासू व्यक्तीला किंवा आपल्या सद्गुरूंनाच सांगावे. स्वप्न पडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये अधिक वाढ करावी. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये दत्त महाराजांची आरती करावी, धूप दाखवावा, शक्य असल्यास श्रीगुरुचरित्राचे पारायण करावे किंवा दररोज किमान एक अध्याय तरी वाचावा. गुरुवारच्या दिवशी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि यथाशक्ती गरिबांना किंवा श्वानांना अन्न द्यावे. कारण श्वान हे दत्तगुरूंचे रूप मानले जातात. त्यामुळे त्यांना दिलेले अन्न थेट दत्त महाराजांपर्यंत पोहोचते. दिवसरात्र दत्तगुरूंचे नामस्मरण करत राहावे. शेवटी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की हे स्वप्न केवळ 3% भक्तांनाच का पडते याचे उत्तर भक्ताच्या अनन्य शरणागतीमध्ये दडलेले आहे. दत्त महाराज हे केवळ बाह्य भक्तीला किंवा अवडंबराला भुलत नाहीत, तर ते भक्ताच्या अंतःकरणातील भाव पाहतात. जो भक्त आपले सर्व सुखदुःख, मान अपमान आणि आपले संपूर्ण अस्तित्व दत्तचरणी अर्पण करतो, ज्याच्या मनात मीपणाचा अहंकार उरत नाही, त्याच भक्ताच्या हाकेला दत्त महाराज धावून येतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामाचा गजर करत असताना ज्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतात, अशा भक्ताची संपूर्ण जबाबदारी स्वतः दत्तगुरू घेतात. त्यामुळे जर तुम्हालाही कधी असे स्वप्न पडले असेल किंवा भविष्यात पडेल, तर स्वतःला अत्यंत भाग्यवान समजा. ते स्वप्न म्हणजे दत्त महाराजांनी तुमच्या जीवनाचा ताबा घेतल्याचे स्पष्ट लक्षण आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनाची, भविष्याची किंवा संकटांची चिंता करण्याची अजिबात गरज उरत नाही. कारण साक्षात त्रैलोक्याचे स्वामी असलेले दत्तगुरू तुमचे बोट धरून तुम्हाला भवसागरातून पार करत असतात आणि तुमच्या जीवनाचे सोने करतात. ज्यांना असे स्वप्न पडले त्यांनी असे मुळीच समजू नये की त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपा नाही. दत्तगुरूंची कृपा ही सर्व भक्तांवर सारखीच असते. फक्त फरक एवढाच असतो की जो त्यांना पूर्ण समर्पण करतो त्यालाच ती जाणवते. म्हणून केवळ समर्पण महत्वाचे. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल आणि उपयुक्त वाटली असेल.
तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.